करणारे विद्यार्थी आज सरांनी मागच्या 6 वर्षांपासून हा उपक्रम सुरू ठेवलेला आहे. आपणही एक अकॅडमी चालवता. काय सांगाल या स्पर्धेविषयी? खूप चांगला उपक्रम आहे इथे म्हणजे विद्यार्थ्यांना खूप चांगला उपक्रम आहे हा म्हणजे विद्यार्थ्यांना थोडं या गोष्टीमुळे काय की जसं आपण फिजिकली फिट असणं आवश्यक मेंटली फिट असणं आवश्यक आहे स्पर्धा परीक्षेमध्ये तसंच फिजिकली फिट सुद्धा असणं आवश्यक आहे आणि फिजिकली फिट राहण्यासाठी आपल्याला स्पोर्ट्स फार महत्त्वपूर्ण आहे तर याच्यामधनं ओव्हरऑल माणसाची जी आहे ती प्रगती होत असते असं म्हणतात की हेल्थ इज द वेल्थ अँड हेल्थ इज अ विजडम तर या मार्गाने सर विद्यार्थ्यांचं फक्त अभ्यासाच्या सोबतच बाकी गोष्टीचं पण सुद्धा काळजी घेतात आणि खूप चांगलं उपक्रम आहे असं वाटतं म्हणूनच सरांचा मला जेव्हा मेसेज आला तर आज सकाळीच मी मग इथे व्हिजिट करायला आलो. धन्यवाद सर. निश्चित खेळाडूंनी, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असलं पाहिजे आणि त्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. सचिन ढवळे सरांच्या उपक्रमाला शुभेच्छा अनेक मान्यवरांकडून प्राप्त होत आहेत. आज आपल्या समेत भूषण धूत सर आहेत. सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रेझेंटेशन मध्ये इथेच थांबूयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये नव्या सामन्याचा आस्वाद घेऊया जिथे आपल्या समवेत जोडले जातील गोपी जाधव सर. थँक्यू. थँक्यू. मॅचला सुरुवात होईल. पहिलाच बॉल ऑन साइडला पहिल्याच बॉलवर फुल केलाय. बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल केलाय. षटकार बाळा क्षीरसागरच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर कडक प्रहार आणि आता 6 धावांची मोहर. षटकार ठोकलाय. पहिलाच बॉल पिकअप शॉट लाईन पिकअप केली. जंजिरा फायटर्स विरुद्ध रत्नागिरी हिटर्स या दोन टीमच्या दरम्यान हा सामना इथे रंगलाय. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रेझेंट. स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ हे 12वे पर्व. प्रहार प्रीमियर लीग मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, आपुलकीची, जिव्हाळ्याची, लाख मोलाची स्पर्धा. एखाद्या छातक पक्षाप्रमाणे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी प्रत्येक पर्वामध्ये वाट पाहतात. असा क्रिकेटचा तरार सोहळा इथे रंगत असतानाच्या दुसऱ्या दिवसामधील एक महत्वाची लढत. पहिल्या बॉलवर षटकार अमोल. लो फुल टॉस होता. मिड ऑफला ड्राईव्ह केलाय. यावेळेला रन मिळणार नाही. बाळा क्षीरसागरसाठी हा बॉल डॉट बॉल आलाय. पहिल्याच बॉलवर षटकार. अमृत क्षीरसागर, बाळा क्षीरसागर, आदरणीय सचिन ढवळे सरांच्या तालमीत तयार झालेले हे खेळाडू आहेत. पुढचा चेंडू राऊंड विकेट. यावेळेला हलक्यातने फटका फसलाय परंतु सेकंड अटेम्प्टला झेल टिपलाय असं वाटतंय. आणि येस पहा अजय पुराणिकने थायफाय दिलाय कारण फलंदाज बाद झालाय. मोठी विकेट. बाळा क्षीरसागर बॅक टू दी पवेलियन गॉन. ऍक्शन रिप्ले पहा. थँक्यू डीजे. पहिला धक्का इथे लवकर लागलाय. गरज होती का हा प्रश्न निर्माण झालाय. तर पहिल्या बॉलवर षटकार आला. दुसरा बॉल डॉट बॉल आला होता. तिसरा बॉल वाईड लाईनला पकडून टाकला होता. बाहेर होता बॉल. शॉट इथे कुठेतरी तपासला होता, पूर्ण केलेला नव्हता आणि त्यामध्ये बाळा क्षीरसागर फसलाय. अनिकेत थोरात कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना काय झेल सेकंड अटेम्प्टमध्ये त्याने पूर्ण केला. फर्स्ट विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये आता शंतनू बरोबरने अमित शिंदे. फुललींचा बॉल बॅटची कट घेतली. बॅकवर्ड पॉइंट. गलीमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन मिळते एक. सिंगलने धाव फलकाला दिशा मिळते. धाव फलक 7. बाळा क्षीरसागर थोडासा नाराज आहे. पहिल्याच बॉलवर ज्यावेळेला षटकार येतो एक आत्मविश्वास मिळतो. आक्रमण करण्याचा इरादा आणि त्याचा नैसर्गिक खेळच आक्रमकता ठासून भरलेली असते. तोच प्रयत्न त्याला करायचा होता. त्यामध्ये त्याला विकेट महत्वाची. दुसऱ्या बाजूने अजय पुराणिक कल्पक खेळाडू आहे. यष्टीच्या मागून सगळी सूत्र तो स्वतःच्या हातामध्ये घेतो. गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट आहे. अमोल गेहराव. अमोल तयार. राऊंड विकेट. फुललेनचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. मिड ऑन द फिल्डर आहे. बीट करेल बॉल फिल्डरला. बॉल जाईल लॉंग ऑन मध्ये. तिथे बॅकअप पाहायला मिळाला. रन मिळतील. दोन धावांबरोबर धावफलक 9 वर पोहोचलाय. सुरुवात संमिश्र राहिली. मंचावर या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे निर्माते, अनेक विद्यार्थ्यांचे भाग्य विधाते आदरणीय सन्माननीय सचिनजी ढवळे सरांना आपण पाहतोय. काल खूप चांगले खेळ आज देखील मुदा खेळताना पाहायला मिळतील. क्रिकेटवर निस्सीम प्रेम.
लो फुल टॉस होता, सरळ बॅटने खेळलाय, बॉल जाईल डाऊन दी ग्राउंड, चौकार येतोय, 4 धाबा. थँक्यू डीजी. चौकार आलाय, सरळ बॅटचा वापर केला, हलक्यात आणि बॉलला फक्त समोर दिशा दिली. शेवटच्या बॉलवर चौकार, पहिलं षटक संपलंय. धावसंख्या रत्नदुर्ग हिटरची 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अमोल गेहरावने एक विकेट घेतली, एक षटकार एक चौकार. त्याच्या विरोधात आला शंतनू, खेळतोय 2 बॉलमध्ये 6 वर. अमित शिंदे 1 बॉलमध्ये 1 वर खेळतोय. आता संघनायक आलेला आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचं, मेंडेटरी पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक स्पीडअप करायचं. अजय पुराणिक आपल्याला विनंती आहे, वेळेचं बंधन असणार आहे त्यामुळे थोडं स्पीडअप करा. आणि आता पेनल्टी म्हणून डायरेक्ट पॉवर प्ले घोषित केला जाईल. पहिलाच बॉल पॅडवर टाकण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला खेळलाय, एक टप्पा घेत असताना बॉल पोहोचलाय. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रेक्षक गॅलरीमध्ये मानवंदना देतोय हा चौकार. थँक्यू. स्वागत केले दुसऱ्या ओव्हरमध्ये. धावसंख्या 17. अजून एक वेळेला लॉफ्ट केलाय समोर डाऊन दी ग्राउंड, एक किच मारा, खिच के मारा, सॉलिड मारा, बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. तेवीस धावा धावफलकावर, एक षटकार एक चौकार. धावसंख्या स्कोर कार्डवर झपाट्याने वाढते. या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके आलेत. तिसरा बॉल राईज झाला हलक्यात आणि बॉलला दिशा दिली. पहा थ्रो केलाय, क्षेत्ररक्षक येईल बॅकअप साठी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु यावेळेला बॅकअप आहे त्यामुळे दुसरी धाव इथे मिळणार नाही. एकाच धावेवर समाधानी व्हावं लागतंय. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे चाललंय. 24 धावा. रत्नदुर्ग हिटर्स करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. भव्य दिव्य असं आयोजन, 12व्या पर्वामध्ये नाविन्यपूर्ण अशा गोष्टी घेऊन, नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन ही स्पर्धा दाखल झाली. सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस कामगिरी करणारे आमचे आदरणीय सचिन ढवळे सर प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वच विद्यार्थ्यांच्या जेवढे ते मागे राहतात तेवढेच पुण्यातील असो किंवा महाराष्ट्रातील कोणताही खेळाडू असू दे, तो जखमी झाला किंवा एखाद्या आजारावर त्याला उपचार घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी मदतीचा हात सचिन ढवळे सर नेहमीच देतात. हे मी स्वतः समालोचक म्हणून पाहिलेलं आहे. अलीकडेच पुण्यातील काही खेळाडूंसाठी, त्यांची नावं मी घेणार नाही, परंतु मदतीचा हात सचिन ढवळे सरांनी पुढे केला. जनसामान्यातील हा देव माणूस स्क्वेअर लीगच्या दिशेने खेळलाय. डीप स्क्वेअर लीग बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल जाईल, चौकार येतोय. अक्षय निर्मल सर आमच्या दिशेने इशारा कळवतायत. अजून एक चौकार. सचिन ढवळे फाउंडेशनच्या माध्यमातून देखील अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. रक्तदान शिबिर प्रत्येक वर्षी घेतलं जातं. ही सामाजिक बांधिलकी आदरणीय सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. स्पर्धा परीक्षांचे आमचे विद्यार्थी आवर्जून उपस्थित राहतात, रक्तदान करतात. रक्तदान श्रेष्ठ दान. असे अनेक सामाजिक उपक्रम सचिन ढवळे फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जातात. बरोबरच सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी, ज्यावेळेला हा लोगो आपण पाहतो अभिमानाने वर भरून येतो. त्याचबरोबर या जर्सीज असतील, त्याचबरोबर सर्व आमच्या ऑफिशियल टीमचे टी शर्ट असतील, तो लोगो पाहिल्यानंतर एक वेगळं समाधान आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. 29 धावा आहे धावफलकावर, एक गडी बाद. दुसऱ्या षटकामध्ये अजय पुराणिकने 5 बॉलमध्ये 16 खर्च केल्या. समोर आहे अमित, चांगली बॅटिंग करतोय. हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल जाईल लॉंग लीगला. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लीगला, तिथे बॉल थांबवला जाईल. रन मिळते 1. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. मेंडेटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपलेत. धावसंख्या आहे सध्या 30. सुरुवात चांगली राहिली. बाळा क्षीरसागर लवकर बाद झाला, परंतु त्यानंतर जबाबदारी घेतली. आम्ही शिंदेनी 6 बॉलमध्ये 17 वर तो खेळतोय. अजय पुराणिकचे सर्व चेंडू त्याने घेऊन काढले, त्यामध्ये 17 धावा वसूल केल्या. सध्या 30 धावा आहेत 15च्या सरासरीने. जंजिरा फायटर्सने टॉस जिंकला होता
अजय पुराणिकने निर्णय घेतला की आम्ही इथे क्षेत्ररक्षण करू. मात्र पहिली 2 षटकं महागडी ठरली आहेत. येणारी 4 षटकं अजूनही शिल्लक आहेत. दुसऱ्या विकेटसाठीची भागीदारी आयुष्याच्या प्रवासामध्ये उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, भागीदारीचं महत्व भरपूर आहे. पार्टनरशिप, आणि आता ही पार्टनरशिप ब्रेक करण्यावरच जंजिरा फायटरचा भर असेल. त्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर विश्वास बरकडे. काल चांगली बॉलिंग केली अनुभवी खेळाडू. सध्या मंचावर आपण पाहतोय 2 दिग्गजांच्या दरम्यान चर्चा रंगली आहे. आदरणीय सचिन ढवळे सर आणि दुसऱ्या बाजूला यावेळेला फटका हवेत होतात आणि झेल टिपलाय. बरोबरच विकेट. विश्वास बरकडे विकेट साठी जाणली जातात. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. फलंदाज बाद. मंचावर देखील आपण पाहिलं 2 दिग्गज चर्चा करतायत. आज आवर्जून उपस्थित आहेत आदरणीय भूषण दूत सर. या स्पर्धेचे जनक आदरणीय सचिन ढवळे सरांसोबत चर्चा चालली आहे. आपले देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. अमित शिंदे चांगला खेळत होता. त्यानंतर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये तो बाद झालाय. खराब शॉट सिलेक्शन असंच म्हणावं लागेल. कारण ज्यावेळेला तुमच्या बॅटमधून धावा येतात, एकेरी दुहेरी देखील घेणं गरजेचं. नवीन फलंदाज गौरवसाठी पहिला चेंडू विश्वास बरकडे. साईड ऍक्शन आहे. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. पॉइंटला बीट करत असताना बॉल जाईल डी पॉइंटच्या दिशेने. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या. जे सोपं आहे ते सहज करावं. मॅथ्स आणि रिझनिंग सारखे अवघड विषय सोपं करून शिकवण्यामध्ये ज्यांचा हातखंडा आहे, स्पर्धा परीक्षाच्या क्षेत्रातील द्रोणाचार्य. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. मागच्या बॉलवर स्क्वेअर ड्राईव्ह केला, यावेळेला स्क्वेअर कट. बॉल साईल बॅकविट पॉइंटला. फिल्डर आहे. इथे देखील धाव घेतली गेली. विश्वास संघनायकाने ठेवलेला विश्वास. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट खात्यामध्ये. आणि स्क्वेअर कट सारखा कॉपीबुक फटका इथे खेळला गेला. गुंडापा रंगनाथ विश्वनाथ यांची आठवण करून देणारा हा फटका. 12 फेब्रुवारी 1949 हा त्यांचा जन्मदिवस. संपूर्ण कारकीर्द स्क्वेअर कटचा बादशाह म्हणून गाजवली आणि अगदी त्यांच्या शैलीमध्ये. इथे बॉल खाली राहिलाय. बाहेर निघत असताना बॉल राहतोय. बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. जिथे वातावरण टाईट तिथे चांगली फाईट. विश्वास बरकडे अनुभवी खेळाडू आहेत. क्रिकेटचा चांगला अनुभव. धावसंख्या स्कोर कार्डवर 34, 2 गडी बाद. ओडी विकेटने पुढचा चेंडू. व्हाईट बॉलचा सिग्नल. आणि आता मंचावर जाऊया. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीला अनुसरून प्रहार प्रीमियर लीग मध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा आम्ही आवर्जून सन्मान करतो. आणि मंचावर उपस्थित असणारे आदरणीय भूषण दूत सर यांचा देखील यथोचित सन्मान या स्पर्धेचे जनक विद्यार्थ्यांचे भाग्य विधाते आदरणीय सचिन ढवळे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाणार आहे. आणि त्या दिशेने देखील आपण एक नजर टाकूया. मात्र इथे फलंदाज बाद झालाय. अजून 1 विकेट. येस, थँक्यू डीजे. मंचावर जाऊया. त्या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय प्रहार प्रीमियर लीग पर्व 12 मध्ये आदरणीय भूषण दूत सरांचा. सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आवर्जून उपस्थित राहिलात. या स्पर्धेला आपल्या उपस्थितीने अजून शोभा वाढली. आपले आशीर्वाद या स्पर्धेवर असेच राहोत हीच मात्र आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आता मॅचच्या दिशेने जाऊया. 35 धावा आहे धाव फलकावर. 3 गडी बाद 35. उमेश साठी खोलवट टप्प्याचा बॉल. बॅटचा फेस कव्हर्स मध्ये ओपन केला. एक्स्ट्रा कव्हरला जाईल. अनिकेत थोरात तिथे फिल्डिंग करत असताना बॉलला थ्रो करतोय. दुबंद सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धाव फलकावर 36 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये सुरुवात चांगली होती. तिसऱ्या षटकामध्ये विश्वास बरकडे आले. 6 धावा त्यांनी खर्च केला. 1 विकेट घेतली. म्हणजेच काय, विकेट आणि विश्वास हे समीकरण
नेहमीच असतं मंचावर पहा. या स्पर्धेचे जनक आपल्याला पाहायला मिळत आहेत, सूचना देत आहेत आपल्या सहकार्यांना. प्रत्येक गोष्टीची पूर्तता करायचं तर सर्वोत्तम करायचा, हा उल्लेख मी केला आणि तेच तर पाहायला मिळतं. आम्ही बोलून नाही तर करून दाखवतो. 3 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा आहे. 3 गडी बाद रत्नदुर्ग हिटर्स. येणारी 3 षटक अजूनही शिल्लक. 12ची सरासरी. धावफलक खूप चांगला आहे. या सरासरीने जर धावफलक पुढे गेला तर 72 पर्यंत मजल मारली जाईल, परंतु त्यासाठी भागीदारी गरजेची. 4थ्या षटकामध्ये अजय हलक्या हाताने लेट कटचा फटका. बॉल जाईल गलीमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी खराब फिल्डिंग. 2 धावा मिळतील. गंमत झाली परंतु किंमत मोजावी लागेल. 2 धावांनी एकच धाव मिळू शकली असती. थोडासा फंबल झाला तिथे क्षेत्ररक्षक. लगेच दुसरी धाव. धन्यवाद भूषण दूत सर, आपण आवर्जून उपस्थित झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. 38 धावा धावफलकावर. 3 गडी बाद 38 ही धावसंख्या. पहिल्या बॉलवर 2 धावा जे पुराणिकने खर्च केल्या. पुढचा चेंडू उमेश स्ट्राईक इनला. समोर खेळ आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. प्ले डाऊन दी बॉल. दॅट शुड बी टेकन. येस. खेळ टिपलाय. खेळ संपेल. उमेशचा फलंदाज बाद. चौथा धक्का. 38 ला 4. पुन्हा एकदा सूचना आहे. जसं आम्ही फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी सूचना देतो तसंच फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी सूचना आहे. बाळा क्षीरसागर आणि टीम अर्थातच रत्नदुर्ग हिटर्स. फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज जो मैदानात येईल तो पॉवर प्लेला 38 सर्कलला क्रॉस झाला पाहिजे. ही आपण दखल घ्या, अन्यथा आपणास देखील पेनल्टी लागेल. आपल्यावर देखील कारवाई केली जाईल. 4 मिनिटांचा अवधी अजूनही शिल्लक आहे. 10 चेंडू तुम्हाला इथून पुढे टाकायचे, त्यामुळे थोडं स्पीडअप करा. अजय पुराणिक याकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. अजूनही 4 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे शिल्लक आहे. अतुल माने स्ट्राईक इनला. नवीन फलंदाज. पहिला चेंडू फेस करेल. राऊंड विकेट. लेफ्ट हँडर आहे. पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम केलाय. स्वतः गोलंदाज कोट अँड बोल्ट. कॉट अँड बोल्टच्या रूपाने विकेट. फलंदाज बाद होतोय. 5वा धक्का बसेल टीमला. अजून एक विकेट टीमच्या खात्यामध्ये. सुरुवात चांगली राहिली. सातत्य निरंतरता गरजेची असते, ती राहिलेली नाहीये. 38 ला 5 लगातारच्या 2 बॉलवर 2 फलंदाज बाद केलेत. ऑन हॅट्रिक आहे अजय पुराणिक. हॅट्रिक घेतली तर मात्र पारितोषिक मिळेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये वैभव. दुसऱ्या बाजूला शंतनू. 3 बॉलमध्ये 7 वर खेळतो. 150 चा स्ट्राईक रेट. माफ करा, 250 चा स्ट्राईक रेट आहे. यावेळेला हलक्या हाताने खेळ आहे. शॉर्ट स्टॉपला क्लिअर करत असताना लॉंग स्टॉपला बॉल जाईल. फिल्डर आहे. बनेल प्रेक्षक. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय चौकार. नशिबाचा चौकार. धावा मिळत आहे 4. येस, थँक्यू डीजे. वेलकम ॲडव्होकेट अजयजी दागतोडी सर, आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवनेरी रॉयल्सच्या संघामधून खेळताना आपण त्यांना पाहतो. यावेळेला मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पॅडवर बॉल होता. बॅकफुटला खेळत असताना प्रयत्न चांगला होता, मात्र बॅटला बॉल ब्रश झालेला आहे. एकदा मिळते. बरोबरच एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचलाय. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर पाहू शकाल कशा पद्धतीने हा डाव रंगलाय. 43 आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शंतनू खेळतोय 7 वर. वैभव 5 वर खेळतोय. 1 बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर 4 चा. अजय ओव्हर दी विकेटने बिरकावलाय. हा बम जॅक केलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये. बॉल जाईल दंडनकर सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 4 धावा. चार धावांनी शोभा वाढली. चला स्पीडअप करा. सातत्याने तुमची नजर. आम्ही सांगतोय 1 मिनिटाचा अवधी शिल्लक आहे. 1.5 मिनिटं तुमच्यासाठी शिल्लक आहेत आणि 2 षटकं तुम्हाला पूर्ण करायची आहेत. वेळेचं बंधन असेल. टायमर सेट केलेला आहे. थोडं स्पीडअप करावं लागेल.
दंडात्मक कारवाई कुणावरच करायची आम्हाला नाहीये, कारण हे सर्वच खेळाडू आपले आहे, स्पर्धा आपली आहे. मात्र नियमांचं काटेकोरपणे पालन होणं गरजेचं आहे, कारण अनेक सामने आपल्याला पूर्ण करायचेत. वेलकम ॲडव्होकेट अजयजी दागटोडी सरांचं आगमन झाले. पहा स्क्रीनवर या स्पर्धेचे जनक आदरणीय सचिनजी ढवळे सरांना आपण पाहतोय. त्यांच्या बरोबरने कोमलजी दरूर सर पाहायला मिळत आहेत. रोहित नांदुरकर देखील तिथे आहेत. सातत्याने चेहऱ्यावर हास्य, नेहमीच दिलखुलासपणे सर्वांसोबत वागणार हे नेतृत्व आणि कर्तृत्व उसनं मिळत नसतं, ते घडवावं लागतं आणि ते घडवलं या व्यक्तिमत्वाने. नेहमीच डाऊन टू अर्थ असणारी ही पर्सनॅलिटी आपल्या कार्यकर्तृत्वाला. चला मॅचच्या दिशेने जाऊया. विश्वास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर नंबर 5 ची सुरुवात. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर, लाईन अचूक आहे. गती आणि नियंत्रण जे गरजेचं असतं तेच इथे पाहायला मिळते विश्वास यांच्याकडे, आणि त्यासाठी त्यांच्यावर विश्वास. शेवटची 20 सेकंद शिल्लक आहेत, म्हणजे या षटकानंतर तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कल मध्ये घ्यायचा आहे. पूर्ण पॉवर प्ले जाहीर होईल. येस, अजून एक चांगला बॉल. पहा या स्पर्धेचे जनक, चेहऱ्यावर कायम हास्य, प्रत्येक घडामोडीवर त्यांचं लक्ष असतं. खोलवर टप्प्याचा बॉल कव्हर्स मध्ये ड्राईव्ह केलाय. एकदा मिळाली दुसऱ्या राबीचा प्रयत्न होईल. कॅमेरामन विशाल राणा यांनी टिपलेले ते चित्र. धन्यवाद विशाल राणा. tenniscricket.in नेपाळ काठमांडू मधून विशेषतः दाखल झालाय tenniscricket.in च्या टीम मध्ये, आणि सध्या राहायला पालघर मध्ये आहे. काही कॅमेरा वर्क चांगलं केले tenniscricket.in ने. अक्षय निर्मल सरांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळते. पंतांच्या भूमिकेमध्ये सध्या चांगली भूमिका. त्यांच्या बरोबरने शुभम गाडे सरांना आपण पाहतोय. तज्ञ असं पंच पॅनल. विश्वास तयार. ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल. स्वीपर कव्हर मध्ये बॉल थांबवण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये अपयश आलंय. बॉलने हुलकावणी दिली. बॉल सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. हा चौकार आलाय. मच निडेड बाउंड्री. धाव फलकावर धाबा झालेल्या आहेत. 52 धाबा. अजून एक वेळेला ओहो येथे प्रयत्न पडतायत कमी. बॉल पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. मिळते षटकाराची हमी. 2 बॉलवर 2 कडक प्रहार केलीत. मागच्या बॉलवर चौकार. या बॉलला देखील एक्स्ट्रा कव्हरला पाठवून दिला फिल्डर होता. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा. थँक्यू. पहा आपल्या स्क्रीनवर महाराष्ट्राचं आराध्य दैवत, तुम्हा सर्वांचं भाग्य विधाते छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा पाहायला मिळते. यांची मूर्ती पाहायला मिळते. जगायचं कसं, लढायचं कसं ज्याने शिकवलं. मानाचा मुजरा असेल. एकदा पूर्ण केली. ऑन साईडला बॉल चला. मिड विकेटला जाईल बॉल. क्षेत्ररक्षक सुद्धा गोलंदाज तिथे पोहोचेल तोपर्यंत रन मिळत आहे. 2 चांगले रनिंग बिटवीन द विकेट. आणि बरोबरच आता शेवटच्या ओव्हरसाठी पॉवर प्ले सुरू होईल. हा नियम या मॅच पासून लागू झालाय, त्यामुळे वेळेचं बंधन तुम्हाला पाळायचंय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. 12च्या सरासरी 60 डावा. रत्नदुर्ग हिटर्स 5 गडी बाद. दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर राहतील. पॉवर प्ले मध्ये जी फिल्डिंग आपण लावतो तीच इथे लावावी लागेल. हे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. पॉवर प्ले. टाइम अप झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला दंडित केलं जातंय. अजय पुराणिक, आम्ही तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय की टाइम अप झालाय, आणि त्यामुळे या मॅच पासून आपण एक नियम जाहीर केलेला आहे. एक खेळाडू घेण्यापेक्षा डायरेक्ट पॉवर प्लेचीच फिल्डिंग, म्हणजे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील, बाकीचे खेळाडू 38 सर्कल मध्ये. हे पहा डगआउट मधले दृश्य. रत्नदुर्ग हिटर्स डगआउट मधले हे दृश्य पाहायला मिळते. प्रसन्न चेहरे.
आणि या ओव्हर नंतर पुढच्या सामन्याचा टॉस होईल, तिथे देखील दोन्ही कॅप्टन आपल्याला तयार राहायचंय शेवटच्या षटकासाठी. गोलंदाज येईल शैलेश बोराडे. हलक्या त्याने बॉलला दिशा दिली आहे, गॅप शोधलाय, आउटफील्ड फास्ट आहे, अलॉंग दी कार्पेटनी बॉल चाललाय, जमिनीला गुदगुल्या करत बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू डीजी. पुढचा सामना रंगील प्रतापगड वॉरियर्स विरुद्ध शिवनेरी रॉयल्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे, टॉस साठी आपण लगेच तयार राहा. आज शिवनेरी रॉयल्सचे सर्व खेळाडू पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळतील प्रतापगड वॉरियर्सच्या विरोधात. यावेळेला देखील कट करण्याचा प्रयत्न, वेग वाढवलाय, गतीमध्ये थोडस परिवर्तन केलं, फिंगर रोल केली, स्लाइटली लेग कटर टाकलाय, बॉल गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल. यष्टीच्या मागे अजय पुराणिक यष्टीला खेटून उभा आहे, धावा रोखायचे. 64 धावा आहे धाव फलकावर, 5 गडी बाद. वैभव स्ट्रायकिंगला, समोर आहे शैलेश बोराडे. क्रॉस बॅटने खेळलाय, लॉफ्ट केलाय, लॉंगर मध्ये जाईल बॉल, डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार, एकच धाव इथे मिळते. एकेरीच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 65 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आजच्या दिवसातली आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. काल देखील अनेक विक्रम धावसंख्येने उभारले होते. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या काय असेल? आज देखील भरपूर सामने खेळायचे आहेत. क्रिकेटची मेजवानी सफल झाली, स्क्वेअर लेगला दिशा दिली, वाह काय स्टॉप केलाय, बॉल थांबवलाय, लॉंग लेग मध्ये बॉल घेऊन गेलाय क्षेत्ररक्षक, परंतु त्याने बॉल शेवटपर्यंत थांबवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कौतुक करावं लागेल फिल्डरचं, चांगली फिल्डिंग. धावा मिळाल्या 2, अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 67 धावा. या 2 बॉलमध्ये एक मोठा हिट येणं गरजेचं आहे, जेणेकरून 70च्या आसपास धावसंख्या पोहोचेल, 70 पार होईल. शॉट ऑफ गुड लेंथ होता, फाईन लेग मध्ये बॉल जाईल, तिथे फिल्डर आहे, रन मिळते 1. 68 धावा धाव फलकावर, शेवटचा बॉल आहे पहिल्या डावातला. पुढचा सामना प्रतापगड विरुद्ध शिवनेरी. अमित पवारला आपण पाहतोय, तो देखील इन ऍक्शन असेल, एक चांगला खेळाडू, मागचं पर्व गाजवलं, पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन. शेवटचा बॉल या डावामधला, क्विकर वन टाकलाय, गती वाढवली होती. शेवटच्या बॉलवर एकदा मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, पण तू पहा जे पुराणिकच्या हातामध्ये बॉल आहे, त्याने आता फेकलाय बॉल, गोलंदाजाच्या दिशेने फलंदाज बाद होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे फसलाय, एकच मेल. 69ला 6 आणि आता 70 धावांचं लक्ष असेल दुसऱ्या डावामध्ये जंजिरा फायटरच्या समोर. 70 धावा बनवायचे. जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे नाणेफेकीचा कौल घेतला जाईल पुढच्या सामन्याचा. प्रतापगड वॉरियर्स विरुद्ध शिवनेरी रॉयल्स हे 2 संघ, दिग्गज संघ, मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरतील. आणि ज्यावेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, त्यावेळेला देखील समालोचन कक्षामध्ये परिवर्तन होईल. हॅलो 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 आणि टॉस बॉक्स मध्ये जाऊया, दोन्ही कॅप्टन आमच्यासोबत जोडले जातील. आणि हा टॉस घेण्यासाठी आपल्यासोबत मनोज बेल्लेकर सर जोडले जाणार आहेत. ओव्हर टू यू. थँक्यू. हॅलो 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 यानंतरचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आणि टॉससाठी दोन्ही संघाचे कॅप्टन शिवनेरी आणि त्याबरोबर प्रतापगड या दोन्ही टीम्स या ठिकाणी टॉससाठी उपस्थित. एका बाजूला शिवनेरी या टीमचे कॅप्टन अमोल कवडे आणि त्याचबरोबर प्रतापगड अमित पवार. अमोल आणि अमित दोघांची रास एकच आहे, पण दोघांची कर्म आज वेगळी वेगळी असतील. त्यामुळे आता पाहू. आणि आदरणीय तुकाराम सर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करूया टॉस. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. पाहूया
कोणाचा कॉल? आणि टॉस संपन्न झाला आणि टॉस टॉस विन प्रतापगड. काय निर्णय? आम्ही पहिला फलंदाजी करू. फलंदाजी करून जेवढं जास्तीत जास्त टार्गेट ठेवता येईल याकडे आम्ही फोकस देऊ. कारण आम्हाला हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळं आम्ही 100+ धावा करून अडवण्याचा प्रयत्न करू. सरांसोबत मॅच आहे त्यामुळं एक्साइटमेंट जास्त आहे. बऱ्याचशा टीमने टॉस जिंकला आणि त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, पण तुमच्या टीमने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि टार्गेट मनामध्ये ठेवले की 100 धावसंख्यांचा. आणि ही गोष्ट आवर्जून सांगितली की सरांच्या बरोबर मॅच आहे. सरांच्या बरोबर मॅच करायला आवडेल की सरांच्या बरोबर सानिध्यात राहायला आवडेल? सरांच्या बरोबर सानिध्यात राहायला आवडेल मॅच करण्यापेक्षा. कारण त्यांचं मार्गदर्शन आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्यासारखा गुरु होणे नाही. नक्कीच आयुष्यातले गुरु सगळ्यात महत्त्वाचे, पण आता मैदानाच्या आतमध्ये आता त्यांच्या विरोधात क्रिकेटची मॅच मात्र खेळायची. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. थँक्यू. शून्य टीमने जर टॉस जिंकला असं तर काय? आम्ही सुद्धा फलंदाजीच घेणार होतो, पण ठीक आहे, टॉस आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. त्यांनी एक टार्गेट निश्चितप्रमाणे मनामध्ये ठेवले की कदाचित आम्ही 100पेक्षा जास्त धावा संख्या करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही त्यांना कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही त्यांना 50-55 पर्यंत रोखण्याचा नक्की प्रयत्न करेन. सचिन सर तुमच्या टीममध्ये आहेत, काय सांगाल? सचिन सर आमच्या टीममध्ये आहे. आता आम्ही फुल कॉन्फिडन्समध्ये आहे. सचिन सरांसाठी मॅच जिंकणं म्हणजे परत आम्हाला पूर्ण टीमसाठी जिंकणं महत्त्वाची आहे मॅच. त्यामुळे आम्ही पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा शिवनेरी आणि प्रतापगड. आणि मनापासून धन्यवाद तुकाराम सर, आपल्याला मनापासून धन्यवाद. मॅच एका बाजूला निश्चितप्रमाणे सुरू होते. तुकाराम सर स्पर्धेबद्दल काय सांगाल थोडक्यात? सरांचं मार्गदर्शन आम्हाला आहे, हीच मोठी स्पर्धा आहे आणि MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्व आयोजित करताय, हेच म्हणजे आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन आहे. दोन्ही टीमसाठी जिंकायला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आणि सचिन सरांची मॅच आहे त्यासाठी तुम्ही उपस्थित झालात, तुमचे मनापासून याकडे कौतुक. थँक्यू व्हेरी मच. टॉस संपन्न झाला आणि टॉस संपन्न होत असताना प्रतापगड संघाने टॉस जिंकला. फलंदाजी स्वीकारली. शिवनेरी संघ सुरुवातीला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळणार आहे. जाऊया परत एकदा मॅचकडे. कॉम्बॉक्समध्ये जोडले जात आहेत अलंकारिक भाषेंचे जादूगर नरेश ढोमे सर. थँक्यू. थँक्यू मनोज सर, आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा प्रहार प्रीमियर लीग मध्ये. मॅच नंबर 4 आणि चौथ्या सामन्यातला हा दुसरा डाव आपल्या समोर आता आलेला आहे. एकूणच आपण बघितलेलं आहे की या सामन्यामध्ये आपण एक नियम लागू केलेला आहे, तो म्हणजे मॅच टाइम संपल्यानंतर लगेच पॉवर प्ले सुरू होणार आहे. त्यामुळं 6 षटकं आपल्याला इथे पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांची नोंद आहे. 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटामध्ये टाकायचे, हे लक्षात ठेवा. चेंडू बाहेर गेला असेल, आलेला आहे चेंडू परत, तर लगेच आपण नवीन चेंडू आतमध्ये घेतोय. त्यामुळे खेळाडूंनी या गोष्टीकडं बारकाईने लक्ष द्या. 12:11 पहिला बॉल या ठिकाणी टाकलेला आहे. 12:11 पहिला बॉल टाकलेला आहे. 25 मिनिटामध्ये 5 षटकं टाकायचे आहेत, अन्यथा पॉवर प्ले लागू केला जाईल. सगळं पॉवर प्ले म्हणजे 2च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत, हे लक्षात ठेवा. ओनली 2 प्लेयर आउटसाइड सर्कल आफ्टर 25 मिनिट. चांगला चेंडू आहे खोलवर टप्प्याचा. आणि विशेष म्हणजे पाठलाग करणाऱ्या डिफेंड करणाऱ्या क्षेत्ररक्षण टीमनं लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या डावात धावांचं रक्षण करत असताना त्यावेळेस तुम्ही पटपट षटकं टाकून घ्या, कारण अन्य अतिशय क्रुशियल मोमेंटला मॅच असेल आणि तिथेच तुम्हाला पॉवर प्ले घ्यावा लागेल. यस, कडक शॉट. चेंडू स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर. प्रहार प्रीमियर लीगचा पॉवरफुल प्रहार.
10 धावा. पहिल्या षटकामध्ये इथे उजव्याच्या बाहेर चेंडू होता, लेंथ बॉल, थोडीशी फ्लाईट होती आणि कव्हर्सला खेळायचा प्रयत्न होता इथे. फलंदाज अजय पुराणिकचा इथे संघनायक अजय पुराणिक मैदानामध्ये. जंजिरा फायटर्स, पूर्वी या संघाचं नाव जंजिरा हिटर्स होतं आणि त्यावेळेस या संघाने विजेतेपद सुद्धा संपादन केलं होतं स्पर्धेतलं. उंच फटका, खूप उंच आणि खूप लांब. अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या गॅलरीमध्ये जाईल चेंडू अंतराळात. सुंदर फटका षटकाराबरोबर. पहिल्या षटकामध्ये 16 धावा जंजिरा फायटर्स. मला वाटतंय 8व्या पर्वातले विजेते आहेत जंजिरा हिटर्स. आता ते जंजिरा फायटर्स आहेत. 8व्या पर्वामध्ये प्रहार प्रीमियर लीग जिंकलेला संघ मैदानामध्ये इथे खेळतोय. पहिलं षटक संपलेलं आहे, दुसऱ्या षटकाची सुरुवात होणार आहे. 30 चेंडूमध्ये 54 अजून धावांची आवश्यकता आहे. मोठा पाठलाग आहे इथे. थँक्यू डीजे. मोठा पाठलाग आहे. हाय रन चेस आपण असंही म्हणू शकतो या मॅचला. 16 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. अजून 54 धावांची गरज आहे. तर उंच फटका, आकाशामध्ये चेंडू अगदी सहजपणे लिलया उडवलाय लॉंग ऑनच्या सीमारेषे बाहेर. 6 धावा. वेगवान फलंदाजी जंजिरा फायटर्स. 22 फॉर नो लॉस. एकही फलंदाज बाद नाहीये आणि दोघांनी उंच उंच टोले जंग फटकेबाजी. इथे बराच उंच एलिव्हेशन जास्त आहे. क्षेत्ररक्षक खाली आणि फलंदाज होईल बाद. धक्का. अनिकेत थोरात होईल बाद. बावीस धावांवरती पहिला फलंदाज अनिकेत थोरातनं काल अप्रतिम फलंदाजी साकारली होती. एक आक्रमक, जात्याच आक्रमक आहे. मोठे फटके तो सहज खेळतो. अजस्र ताकद म्हणजे अनिकेत थोरात इथे बाद झाला. एक षटकार पहिल्या चेंडूवरती खातं खोललं होतं. आता उमेश मैदानामध्ये दाखल होईल. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात जंजिरा फायटर. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 70 धावांचं आव्हान होतं 6 षटकांमध्ये. इथे पाहतोय स्लाइस करताना चेंडूला पॉइंटचा क्षेत्ररक्षक समोर येतो. 1 धाव याबरोबरच प्राप्त होईल आणि धावफलक 23 वरती पोहोचलेला आहे. चांगली सुरुवात झालेली आहे जंजिरा फायटर्सची. एक तगडी टीम आहे, एक मजबूत टीम म्हणून नेहमी बघितलं जातं. खर तर दरवर्षी नव्यानं सगळ्या संघांची बांधणी करण्यात येते. लकी ड्रॉच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्या टीम्स तयार होतात. काही खेळाडू अनेक संघांना रिटेन करण्याची मुभा असते, परंतु भरपूर चेंजेस आहेत. ओहो, फुल टॉस होता अजय पुराणिक साठी. वसूल केला इथे षटकार खणखणीत. अजय पुराणिक. अजय आहे. सातत्यानं अजय जर खेळायला लागला तर तो दुथडी भरून वाहणाऱ्या नदीसारखा वाहतो. धावफलक काठ उद्ध्वस्त करत जाते नदी, तसा गोलंदाजांना उद्ध्वस्त करत जातो. ओ हो, इथे कडक शॉट होता. वाईडिश मिड ऑफला कुठली संधी नाही. डोक्यावरून जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4. या चौकाराबरोबर 33 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये.
आपण बघतोय कमालीची फलंदाजी राहिली अजय पुराणिकची या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा गॅप मिळतोय त्याला. क्षेत्ररक्षणाचा थोडासा अडथळा जरूर आला, मात्र 2 धावा जरूर प्राप्त करेल इथे अजय पुराणिक. जंजिरा फायटर 35 वरती पोहोचताय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. बाळा क्षीरसागरचे षटक महागडे ठरलं. 19 धावा या षटकांमधून, मात्र अनिकेत थोरातचा महत्वाचा बळी देखील बाळाने या षटकामध्ये टिपलेला आहे. 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यात अजून 35. पण 35 धावा धावफलकावरती जंजिरा फायटर्स. तिसरं षटक आता सुरू होणार आहे. पहिल्या 2 षटकामध्येच अर्धा सामना कव्हर झालेला आहे. वाईट चेंडू असेल, डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी येते. 36 वरती पोहोचताय जंजिरा फायटर्स. अभेद्य आहे जंजिरा, आपल्याला माहित आहे. सिद्धींची ताकद या जंजिऱ्यावरती बघायला मिळाली आणि तो अखेरपर्यंत अभेद्य राहिला. स्वराज्यामध्ये तो कधी दाखल झाला नाही. समुद्र मार्गे होणारी वाहतूक, चालणारा व्यापार आणि त्यावरती कंट्रोल करण्यासाठी जंजिऱ्याचं महत्व खूप मोठं होतं आणि म्हणूनच तो किल्ला हवा होता छत्रपती शिवाजीराजांना, छत्रपती संभाजीराजांना. मात्र अखेर हा किल्ला स्वराज्यात आलेला नव्हता आणि त्यामुळेच अनेक जलदुर्गांची उभारणी छत्रपती शिवरायांनी केली. इथे फटका चांगला होता मिड विकेटला. क्षेत्ररक्षक मागे होता, चेंडूपर्यंत पोहोचला नाही. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं तिथे. 1 धाव अजय पुराणिकला मिळेल. आज अजय पुराणिक काही फटक्यांसाठी आपण बघितलं असेल की तो हातोडा टाकतोय चेंडूवरती. काही फटक्यांसाठी तो नाजूक असा कुंचला फिरवतोय, तर काही फटके असे असतील की तो घाव घालतोय चेंडूवरती. 1 धाव इथे मिळणार आहे. 22चा इशारा आहे. अतिरिक्त धाव प्राप्त होते. धावफलक 38 वरती पोहोचणार आहे. 39 वरती पोहोचणार एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये अजय पुराणिक आणि उमेश या दोघांना बघतोय आपण. सलामीची जोडी अजय मैदानामध्ये होता अनिकेत थोरात बरोबर. तर 10 चेंडूमध्ये 29 धावा अजयने आतापर्यंत नाबाद बनवलेल्या आहेत. 8.86 ची सरासरी इथे हवी आहे. उचलला चेंडू आकाशामध्ये आणि लांब लचक षटकार अजय पुराणिकच्या बॅट कडून. काय फटकेबाजी इथे बघतोय आपण अजय पुराणिकच्या बॅट मधून. मिड विकेटला खूप मोठे फटके अजय पुराणिकने खेळलेत. 45 वरती पोहोचवतोय अजय जंजिरा फायटर्सला. अजूनही अभेद्य आहे जंजिरा फायटर्स. अमित शिंदे गोलंदाजी मार्कवर. या अगोदरचे 3 चेंडू निश्चित चांगले होते. पहिला चेंडू वाईट आल्यानंतर धावा रोखण्यात यशस्वी ठरला होता, मात्र एक षटकार. अजय लेंथ बॉल होता खरं तर, त्याने गोफन फिरवली यावेळेस. आपण मगाशी चर्चा करत होतो की तो कधी कुंचला फिरवतो, कधी हातोडा टाकतो, कधी घाव घालतो. आता गोफन फिरवली आणि 6 धावा मिळतायत जंजिरा फायटर्स 45 वरती 1. मात्र 25 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे जिंकण्यासाठी जंजिरा फायटर्सला. फुल टॉस बॉल आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, मात्र बनेल प्रेक्षक. धावा मिळतायत 6. लागोपाठचा दुसरा षटकार. विजयाच्या दिशेनं वेगाने निघालेले हे फलंदाज आहेत. विशेषतः आज अजय पुराणिक भलत्याच फॉर्म मध्ये आहेत. 12 चेंडू मध्येच 41 धावा त्यानं फलकावरती लावलेल्या आहेत. बॉल फेका. नवीन बॉल द्या, नवीन बॉल. बऱ्यापैकी बॉल खराब होतोय बाहेर गेल्यानंतर आणि अशा परिस्थितीमध्ये मग तो दिसणं थोडस अडचणीचं ठरतं. अशा परिस्थितीमध्ये अजून एक बॉल मैदानामध्ये जाईल, अर्थात वापरलेला बॉल.
ज्या चेंडूवरती आपण बघतो की 2 षटकं किमान वापरलेलं असेल, 3 षटकं किमान वापरलेलं असेल असा बॉल या ठिकाणी आपण देणार आहोत. 51 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 19 धावांची गरज आहे 19 चेंडूंमध्ये. यस, परत एकदा वेगवान, विलक्षण वेगवान, मात्र क्षेत्ररक्षक यावेळेस समोर डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव. 52 धावा जंजिरा इथे पूर्ण करेल. 3 षटकांचा खेळ देखील संपणार आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता जंजिरा फायटर्सला. यावर्षी आपण बघितलेले की जे 12 संघ सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचे या स्पर्धेमध्ये खेळत आहेत, त्या सगळ्या संघांची ताकद प्रचंड वाढलेली आहे. सगळे संघ समान ताकदीचे झाले, त्यामुळे कुठलाही सामना असा एकतर्फी झालेला नाही. या सामन्यामध्ये जंजिरा फायटर्सनं आतापर्यंत थोडंसं वर्चस्व प्रस्थापित केले जरूर, मात्र पुढे जाताना यस, बाळा क्षीरसागरचा हा चेंडू पुन्हा एकदा पाठवला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. मोठा वाटा मिड विकेटला, जबरदस्त स्ट्रॉंग आहे. 3 षटकार आपण पाहिलेत आतापर्यंत. अजय पुराणिकनं मिड विकेटला ठोकल्यात. 48 वरती नाबाद. याबरोबर धाव घ्यायची आहे. 1 धाव जरूर प्राप्त होऊ शकते अजय पुराणिकसाठी. 49 वरती 59 पैकी 49 धावा अजय पुराणिकच्या आहेत. यावरून लक्षात येईल की या रन चेस मध्ये किती मोठा वाटा आहे. बोला. 59 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक सुरू आहे आणि इथे थोडासा प्रश्नार्थक टाकलंय फलंदाजाला. यावेळेस फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. डेंजर झोन मध्ये होता, रेड झोन मध्ये होता गोलंदाज, त्यामुळं पंचांना समजलेलं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये तो फायदा फलंदाजाला मिळू शकतो. फलंदाजाचा फॉलो थ्रू हा, तो जर उजव्या हाताने ओव्हर द विकेट टाकत असेल तर त्याचा फॉलो थ्रू असा डाव्या हाताच्या बाजूला पाहिजे. उजव्या हाताने तो जर राऊंड द विकेट टाकत असेल तर त्याचा फॉलो थ्रू उजव्या हाताच्या बाजूला पाहिजे. पंचांच्या समोर यायचं नाही त्याने, तेव्हा लेग बुफर विकेट किंवा ज्या एज असतात अशा प्रकारचे निर्णय पंचांना देणं त्यामुळे कठीण ठरतं. 59, 2 बाद 59 जंजिरा फायटर. 4थ्या षटकामध्ये विजयासाठी मात्र 11 धावांची आवश्यकता आहे. त्यासाठी 15 चेंडू अजून शिल्लक आहे. जंजिरा फायटर्स गेल्या पर्वांमधील 11 पर्वांमध्ये काही पर्व जिंकलेला हा संघ आहे. जंजिरा, काही संघांची नावं बदललेली आहेत त्या स्पर्धेमध्ये बऱ्यापैकी आपण पाहतोय. यापूर्वी आपण जंजिरा हिटर्स नावाने ओळखत होतो, त्याला आता जंजिरा फायटर्स नावाने ओळखतोय. शिवनेरी स्ट्रायकर्स होता, यावर्षी ते रॉयल्स आहे. असे बदल मागच्या काही पर्वांमध्ये झालेले आहेत. याच पर्वामध्ये सगळे बदल नाही झालेले, मागच्या काही पर्वांमध्ये देखील हे बदल आपण अनुभवलेले आहेत. आणि इथे पुन्हा एकदा मिड विकेटला षटका ठोकत अर्धशतक पूर्ण करेल स्पर्धेतला दुसरा अजय पुराणिक. जबरदस्त फलंदाजी राहिली. टीमला विजयाच्या दिशेने अग्रेसर करणारा हा फटका. 66 वरती पोहोचतायत. अजय पुराणिकची बॅटिंग बघा. 66 धावा, 3. ओहो हो, आणि सामना संपवला. 2000 रुपयाचं बक्षीस आदरणीय सचिन ढवळे सरांकडून या अर्धशतकासाठी, या अनबीटन नॉक साठी, या नॉकआउट पंच साठी. अजय पुराणिक दुसरा खणखणीत षटकार लागोपाठचा. याच बरोबर सामना संपवला अजय पुराणिकनं. 17 चेंडू मध्ये नाबाद 61 धावा. तर जंजिरा फायटर्सचा एक मोठा विजय. मात्र 5व्या षटकामध्ये त्याने सामना संपवलाय. शंतनू पाटीलनं 26 बनवल्या होत्या, अमित शिंदे 17, वैभव सुलतानच्या 11 धावांच्या जोरावरती 69 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवल्या होत्या. आणि पाठलाग करत असताना मात्र 8 गडी राखून हा सामना जिंकला जंजिरा फायटर्सनं. 8 षटकार राहिलेत अजय पुराणिकच्या 61 धावा. आणि के थोरातनं एकच चेंडू खेळला, षटकार मारला. उमेश चव्हाणनं 2 धावा. तर 1 मॅन शो होता इथे. 1 मॅन आर्मी अजय पुराणिक. सब कुछ अजय पुराणिक या मॅच मध्ये. जंजिराची अभेद्य कराल बांगडी तोप होती अजय पुराणिक.
आणि या तोफेनं काय विध्वंस केला आपण पाहिला. बाळा क्षीरसागरनं 2 विकेट घेतले. अमित शिंदे आणि प्रवीण बनकर मात्र अपयशी ठरले विकेट घेण्यासाठी. मात्र 4-3 गोलंदाज प्रचंड महागडे. तर या सामन्यामध्ये चौथ्या 5व्या षटकामध्येच विजयाला